नमस्कार. प्रत्येक भटकणारा माणूस हा आधी एक चांगला खादाड असतो, कारण भटकंती ही भूगोलाच्या आधी एक भूक असते. आणि हा भटक्या नुसता चालत नाही, नवनवीन लोकेशन शोधत नाही, तर तो शोधतो तव्यावरची फोडणी, गरमागरम रस्सा, सोलकडीचा गारवा, भाकरीचा मऊसूद स्पर्श आणि शेवटच्या घासात लपलेली घरची आठवण. सुरमई खायची मजाच वेगळी आहे. उन्हाळ खादाडच्या चवीनं भरलेली गोष्ट मध्ये आज आपण आलोय अन्नपूर्णामध्ये. आणि ग्वाघरला आलायत तुम्ही आणि अन्नपूर्णाला आला नाहीत असं होऊच शकत नाही. आपल्यासोबत आहेत श्री श्यामकांत शेठ खातू, जे अन्नपूर्णाचे चालक मालक आहेत. आणि एवढी वर्ष त्यांचं हे रेस्टॉरंट जे आहे ते इथल्या पर्यटकांना फार चवदार जेवणाची सेवा देत आलंय. सो शेठ, आज आमच्या उन्हाळ खादाड भटकंतीच्या चवीने भरलेली गोष्टमध्ये तुमचं स्वागत आहे. नक्कीच. आणि तुमच्या हॉटेलबद्दल जाणून घेऊ आणि इथे मिळणाऱ्या माशांच्या चवीबद्दल जाणून घेऊ. ते जे पदार्थ आहेत जे सगळ्या लोकांच्या तोंडावरती असतात आणि लोक खास ग्वाघरला ज्याच्यासाठी येतात त्याच्याबद्दल बोलू. येणारा पर्यटक हा जो आहे हा कोकणामध्ये आल्यानंतर साहजिकच आहे, मत्स्याहारी पदार्थ खायलासाठीच येतो. तर त्याला आवडतात मासे, तर ते ताजे ताजे मासे आम्ही देण्याचा इथे प्रयत्न असतो. ते मासे आणल्यानंतर स्वच्छ पण करून त्याला व्यवस्थित मॅरिनेट केलं जातं. त्याला आलं लसूण पेस्ट, लिंबाचा कोळ, त्याचबरोबर कोकमाचा कोळ लावून त्याला मसाला लावून त्याला मॅरिनेट करून ते ताजे ताजे बनवून दिले जातात. आणि येणारा ग्राहक जास्तीत जास्त ते ताजे मासे खाऊन तृप्त होतो. त्याच जोडीला शाकाहारी ही पदार्थ चांगले असणं गरजेचं आहे, कारण साहजिकच आहेत आपलं अन्नपूर्णा हे जे आहे हे आज व्हेज आणि नॉनव्हेजसाठी अनेक लोकांना आवडणारं ठिकाण आहे. विशेष करून मी ह्या यशाचं गमक सांगेन की माझी सर्व फॅमिली मेंबर्स आणि माझा पूर्ण स्टाफ हा मला पूर्णपणे मदत चांगली करतो, त्यामुळेच पदार्थ चांगले होतात. आजही ज्यावेळेला किचनमध्ये बरेचसे पदार्थ रेडी होतात तर त्यावेळेला तुम्ही ते स्वतः त्याची चव चाखून पाहता का, कसे झालेत? हो, निश्चितच. ते अधूनमधून रेग्युलरली पाहणं होत नाही, पण ज्या वेळेला सकाळच्या वेळेला पदार्थ आमचे तयार होत असतात किंवा एखाद्या कस्टमरची ऑर्डर चालू असते तर त्यावेळेला अधूनमधून तो पदार्थ आम्ही टेस्ट करतो. एखादा फिश फ्राय बनवताना अजून एक माझ्यासाठी फिश फ्राय वेगळा बनवून मी तो टेस्ट करून मग कस्टमरला तो दिला जातो. ग्राहकांच्या आवडीनिवडी सांभाळून आणि त्यांना चांगले पदार्थ कसे देता येतील ह्याकडे आमचा जास्तीत जास्त कल आहे. गेले 10-12 वर्ष आणि आवर्जून आम्ही जेवायला अन्नपूर्णा रेस्टॉरंटमध्ये येतो. इकडचं जेवण आम्हाला खूप आवडतं, स्पायसी अजिबात नसतं आणि प्रॉन्स बिर्याणी यांची खूप आवडते आम्हाला. 2007 सालापासून गुहागरला येतो आहे आम्ही सगळे. म्हणजे मुलं एकदम एवढी छोटी छोटी आहेत, त्यांनी सुद्धा आठवण काढली की अरे प्रॉन्स बिर्याणी खावी तर इकडचीच, काही झालं तरी अन्नपूर्णाची. मुलं एकदम आमची छोटी होती तेव्हापासून आम्ही येतो. आता मुलाचं तर एका लग्न पण झालं आहे. जसं मगाचपासून ऑर्डर दिल्यापासून वेट करत होतो की ज्याला फिश खायचे असतात ना, एकदा का ऑर्डर दिली ना ताट येईपर्यंत अजिबात थांबवत नाही. आणि मस्तपैकी माझ्या बुड्यात सुरमई, देवासरांच्या बुड्यात पॉपलेट. आणि ग्वाघरला आलात, अन्नपूर्णाला आलात आणि मासे खाल्ले नाहीत असं होत नाही. इथे विशेष करून आल्यानंतर कोकणात लोकांना आवडतात वालाची उसळ, म्हणजेच कडवे वाल उसळ ही आवडते. काजूची भाजी, ओल्या काजूची भाजी, फणसाची भाजी, हेही आमचे देण्याचा प्रयत्न असतो. सीझन वाईज कस्टमरच्या डिमांडनुसार आम्ही ते बनवून देतो. त्याचप्रमाणे गोडामध्ये पदार्थ आवडतात लोकांना. इथला उकडीचे मोदक हे खूप आवडतात, तेही आम्ही छानपैकी पदार्थ देत असतो. इथे येणाऱ्या पर्यटकांना आम्ही स्वतःहून जाणून घ्यायला लावतो, म्हणजे जाणून घेतो की तुम्हाला नक्की काय आवडेल. ग्राहकांच्या आवडीनिवडी सांभाळून आणि त्यांना चांगले पदार्थ कसे देता येतील ह्याकडे आमचा जास्तीत जास्त कल आहे. स्वच्छता, टापटीपणा ह्या तर गोष्टी आल्याच, त्या असल्याशिवाय तर काही होणार नाही. आणि ग्राहक खुश अधिक राहिला तर मला जायचं समाधान आहे, कारण ग्राहक समाधानी तर मी समाधानी.
उन्हाळ खादाडच्या चवीनं भरलेल्या गोष्टीमध्ये जर का आज आम्ही अन्नपूर्णाला आहोत आणि तुम्हाला माझ्या पानात काय दिसतंय, इथे सुरमई आहे, इथे पापलेट आहे. या थाळीमध्ये सुरमईची एक मोठी पीस असते चांगली फ्राय केलेली, त्याच्यासोबत करी असते, ज्या करीमध्ये एक पीस असतो, एक सोलकडीची वाटी आहे, भात आहे, तांदळाची भाकरी आणि बाकी सलाडमध्ये लिंबू आणि कांदा असतो. सो आता ह्याचा पहिला बाईट ज्यावेळेला मी घेतला, मेन म्हणजे हे जसं शिजलंय आणि त्याला जे मसाले लागलेत, जे जेवढ्याच तेवढे आहेत, फार तिखट नाही, अगदीच रखरखीत नाही, खाल्ल्यानंतर त्याचा एक जायका येतोय, म्हणजे ती टेस्ट तुम्हाला लक्षात राहील अशी त्याची टेस्ट आहे. आणि हे सगळं आजच नाही तर गेली कित्येक वर्ष हे असंच चालू राहिले. इथे जेवून जाणारा प्रत्येक जण जो दुसऱ्याला रेफरन्स देतो त्याच्या तोंडी नेहमी अन्नपूर्णाचं नाव असतं. आणि गुहागरमधलं हे एकमेव ठिकाण आहे जिथे मासे अतिशय अप्रतिम मिळतात. मग बोलणं होत राहील, मी बोलायला लागलो तर थांबायचं नाही. आता मला खाण्यावर फोकस करू दे. सुरमई खायची मजाच वेगळी आहे.